नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। नुकतंच फेब्रुवारी 2024 मध्ये महागाई भत्त्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आलेली नाही, त्यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता हा 50% पोहोचलेला आहे। यानंतर ते शून्य म्हणजे शून्य करण्याचा नियम आहे। मात्र हा नियम 7व्या वेतन आयोगाच्या काळात करण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होईल की नाही हे सांगणे थोडेसे अवघड ठरणार आहे, कारण याबाबत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांकडून काहीही सांगण्यात आलेले नाही। मात्र त्यावर शिक्कामोर्तब होईल असे तज्ज्ञांचं मत आहे। परंतु मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये जाहीर होणाऱ्या AICPI निर्देशांकातील आकडेवारीमुळे तणाव वाढलेला आहे, कारण हा डेटा लेबर ब्युरोने शेअर केलेला नाही। तर महागाई भत्त्याची मोजणी करणारी आकडेवारी 28 मार्च रोजी होणार होती, पण तसे झालेले नाही। अशा तऱ्हेने आता दोन परिस्थिती निर्माण होत आहेत। पहिली म्हणजे लेबर ब्युरो आपलं गणित बदलत आहे, म्हणजे ते जाहीर करण्यात आलेलं नाही, तर दुसरीकडे आकड्यांची मोजणी ही अशाच प्रकारे सुरू राहिली असाही अंदाज व्यक्त केला जात आहे। कर्मचाऱ्याचा पुढील महागाई भत्ता DA वाढ म्हणजे जुलैमध्ये वाढणार आहे। AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार निर्देशांकाचा आकडा 138.9 अंकापर्यंत पोहोचलेला आहे। त्यानुसार महागाई भत्ता 50.84% करण्यात आलेला आहे। या जानेवारी 2024 महिन्यांसाठी हा आकडा जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र फेब्रुवारी महिन्याची आकडेवारी अजूनही लेबर ब्युरोच्या पत्रकातून गायब आहे। लेबर ब्युरो ते शून्य करू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे त्याचा नवा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही। अशा तऱ्हेने महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होईल हे सांगणे तज्ज्ञांसाठी थोडंसं कोडच बनलेलं आहे। तज्ज्ञांच्या मते महागाई भत्त्यामध्ये पुढील अपडेट देखील 4% असू शकतं। तो केवळ 54% दराने दिला जाणार आहे। शून्याची शक्यता कमी दिसते। AICPI निर्देशांकाने निश्चित केलेला DA स्कोअर सध्या अद्ययावत केलेला नाहीये। सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता 51% पोहोचलेला आहे। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जूनच्या आकडेवारीवरून पुढची लाट किती मोठी येईल हे निश्चित होईल। त्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच तो 51 ते 54% वाढणार आहे। महागाई भत्त्याची गणना AICPI निर्देशांकाकडून केली जात असते। महागाई भत्त्याच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा भत्ता किती वाढला पाहिजे हे दर्शवण्यासाठी विविध क्षेत्रातून गोळा केलेल्या महागाईची आकडेवारी या निर्देशांकामध्ये दाखवण्यात आलेली आहे। सध्याची परिस्थिती पाहिली तर जानेवारीचा आकडा जाहीर करण्यात आलेला आहे। फेब्रुवारीचा आकडा 28 मार्चला जाहीर होणार होता, परंतु त्याला आतापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। निर्देशांक सध्या 138.9 अंकावर पोहोचलेला आहे, तर महागाई भत्त्याचा स्कोअर 50.84% पोहोचलेला आहे। फेब्रुवारीचा आकडा आल्यावर तो 51%च्या पुढे गेल्याचा अंदाज असेल। यानंतर मार्चमध्ये महागाई भत्त्याचा स्कोअर 51.50% जास्त काढता येऊ शकतो। जून 2024 AICPI निर्देशांकाचे आकडे आल्यानंतरच महागाई भत्त्यात एकूण किती वाढ होणार हे निश्चित ठरेल। जानेवारी ते जून 2024 या कालावधीत 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी AICPI आकडे महागाई भत्ता निश्चित करतील। महागाई भत्ता 50.84% पोहोचलेला आहे। 5 महिन्याचा आकडा येणे बाकी आहे। यावेळीही 4% वाढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे। आता महागाई भत्ता शून्यापासून सुरू होतो की मतमोजणी 50%च्या पुढे सुरू असते, त्यात 4% वाढ होऊ शकते। असे झाल्यास महागाई भत्ता 54% पोहोचू शकतो।